नमस्कार मंडळी. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या गृहयोजना. अर्ज भरण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात, कोणत्या कागदपत्रांची गरज आहे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा आणि शेअर करा. सर्वप्रथम जाणून घेऊया की म्हाडा म्हणजे काय. म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी. ही एक सरकारी संस्था आहे जी सामान्य नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देते. दरवर्षी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा विविध विभागांमध्ये लॉटरीच्या माध्यमातून ही घरे वाटप केली जातात. पुणे बोर्डाच्या लॉटरीमध्ये शहर आणि आसपासच्या भागांतील हजारो घरे वेगवेगळ्या उत्पन्न गटानुसार दिली जातात. आता पाहूया अर्ज भरण्यापूर्वी कोणत्या गोष्टी नक्की तपासायला हव्यात. 1. पात्रता. यात अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. डोमसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर महाराष्ट्रात घर नसावे. उत्पन्न गट तपासा. यात EWS वार्षिक उत्पन्न 6 लाखांखाली, LIG 6 ते 12 लाख, MIG 12 ते 18 लाख, HIG 18 लाखांपेक्षा जास्त. 2. कागदपत्रांची तयारी. यात फॉर्म भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमसाईल सर्टिफिकेट, बँक पासबुक, खाते तपशील, पासपोर्ट साईज फोटो. 3. प्रकल्पाची माहिती नीट वाचा. म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर इन्फॉर्मेशन बुकलेट दिलेले असते. प्रकल्पाचे ठिकाण, फ्लॅटचा आकार, किंमत, पेमेंट शेड्यूल हे सगळं नीट वाचून आपल्या बजेट आणि सोयीप्रमाणे निर्णय घ्या. 4. नोंदणी शुल्क आणि EMD. अर्ज करताना तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिट भरावी लागते. ती रक्कम काही हजारांपासून ते काही लाखांपर्यंत असू शकते. आपल्या उत्पन्न गटानुसार लॉटरी लागली नाही तर ती रक्कम नंतर परत मिळते, त्यामुळे खात्रीशीर माहिती तपासा. 5. फॉर्म नीट भरावा. अनेक वेळा अर्ज नाकारले जातात कारण फोटो, सही किंवा माहिती चुकीची दिली जाते. प्रत्येक तपशील नीट भरा. नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, उत्पन्न इत्यादी. काही लोक दलाल किंवा एजंटकडून फॉर्म भरतात, पण म्हाडाने वारंवार सांगितले आहे की कोणत्याही एजंटकडे जाऊ नका. सर्व प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवरच केली जाते. तसेच अर्ज केल्यानंतर ईमेल आणि SMS लक्षात ठेवा. काही वेळा दस्तऐवज तपासणी किंवा दुरुस्तीची संधी दिली जाते, ती चुकवू नका. प्रकल्पाचे ठिकाण भेट देऊन बघणे फायदेशीर ठरते, कारण काही घरे शहरापासून थोडी दूर असतात. तर मंडळी, म्हाडा लॉटरी ही सामान्य नागरिकांसाठी घर मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. पण फॉर्म भरण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून कागदपत्रे तयार ठेवूनच अर्ज करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.